नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत रथसप्तमी या अत्यंत पवित्र आणि फलदायी व्रताविषयी. यंदा रथसप्तमीचा पवित्र पर्व 25 जानेवारी 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. धार्मिक शास्त्रानुसार रथसप्तमी हा दिवस सूर्यजयंती म्हणून ओळखला जातो. या दिवशी भगवान सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन प्रकट झाले. म्हणूनच या सप्तमी तिथीला रथसप्तमी असे म्हटले जाते. सूर्यदेव आरोग्याचे देवता मानले जातात. पुराणांमध्ये सूर्यदेवांना आरोग्यदाता म्हटले आहे. सूर्याची उपासना केल्याने शरीरातील कमजोरी दूर होते, हाडे आणि सांधे मजबूत होतात, गुडघेदुखी, संधिवात यांसारख्या त्रासापासून मुक्ती मिळते, त्वचारोगासारखे गंभीर आजारही नष्ट होतात. विशेष म्हणजे सूर्याच्या दिशेने तोंड करून सूर्यस्तुती किंवा अर्घ्य दिल्यास रोगनाश होतो. धार्मिक ग्रंथांनुसार जर रथसप्तमीचे व्रत विधीपूर्वक केले तर संपूर्ण माघ महिन्यात स्नान केल्या एवढे पुण्य प्राप्त होते. ही तिथी माघ शुक्ल सप्तमी म्हणून ओळखली जाते आणि या दिवसाची संबंधित कथा अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये सांगितल्या आहेत. चला तर मग सुरू करूया रथसप्तमीची पौराणिक कथा. भगवान श्रीकृष्णाचे पुत्र सांब यांना आपल्या शारीरिक सौंदर्याचा आणि बलाचा खूप अभिमान होता. एकदा महर्षी दुर्वास भगवान श्रीकृष्णांना भेटायला आले. ते दीर्घकाळ तपश्चर्या करून आलेले असल्याने त्यांचे शरीर अत्यंत दुर्लभ झाले होते. हे पाहून सांब जोरजोरात हसला आणि आपल्या अहंकारामुळे त्याने महर्षी दुर्वासांचा अपमान केला. यामुळे क्रोधित होऊन दुर्वास ऋषींनी सांबाला कुष्ठरोगाचा श्राप दिला. सांबाची ही अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णांनी त्याला सूर्यदेवाची उपासना करण्याचा सल्ला दिला. सांबने पित्याची आज्ञा पाळून मनापासून सूर्यदेवांची आराधना सुरू केली. काही काळातच सांबाला कुष्ठरोगातून मुक्ती मिळाली. त्याचे पूर्वीचे सौंदर्य आणि तेज परत आले. त्यामुळे असे मानले जाते की रथसप्तमीच्या दिवशी सूर्य उपासना केल्यास आरोग्य, संतती आणि धनप्राप्ती होते. तसेच एक गणिका स्त्रीने आयुष्यात कधीही दान पुण्य केले नव्हते. मृत्यूजवळ आल्यावर ती महर्षी वसिष्ठांकडे गेली. ती म्हणाली, माझ्या आयुष्यात मी कधीच पुण्य केले नाही, मग मला मोक्ष कसा मिळेल? तेव्हा वसिष्ठ मुनी म्हणाले, माघ महिन्याच्या शुक्ल सप्तमीला अचला सप्तमी असते. या दिवशी केलेले दान 1000 पट फलदायी ठरते. वसिष्ठ मुनींनी सांगितलेले उपाय: पवित्र नदीत स्नान करणे, सूर्यदेवाला अर्घ्य देणे आणि दीपदान करणे, दिवसभरात एकदाच तेही मीठ न घालता भोजन करणे. गणिकेने हे सर्व विधी श्रद्धेने केले. काही दिवसांनी तिचा देहांत झाला आणि तिला स्वर्गात इंद्राच्या अप्सरांची प्रधान होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. अशा प्रकारे रथसप्तमीचा हा पावन दिवस आपल्याला आरोग्य, तेज, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मशुद्धीचा संदेश देतो. भगवान सूर्यदेव हे केवळ प्रकाशाचेच नाही तर जीवनाचे, आरोग्याचे आणि कर्मशुद्धीचे अधिष्ठाता आहेत.
या दिवशी श्रद्धेने केलेले स्नान, सूर्यनमस्कार, सूर्यस्तुती आणि दानधर्म यामुळे मनुष्याच्या जीवनातील रोग, दुःख आणि अडचणी दूर होतात. जे भक्त निष्ठेने सूर्यदेवांची उपासना करतात त्यांच्या जीवनात आरोग्य, यश आणि तेज कायम राहते. रथसप्तमी आपल्याला हेच शिकवते की अंधार कितीही मोठा असला तरी किरण येताच तो नाहीसा होतो. म्हणूनच या दिवशी सकारात्मक विचार करा, चांगले शब्द बोला आणि मनात भक्ती ठेवा, कारण सूर्यदेवाच्या कृपेने जीवनात नवे प्रकाश पर्व सुरू होते. भगवान सूर्यदेव आपणा सर्वांवर कृपा करो, आपले जीवन आरोग्य, समृद्धी आणि आनंदाने भरून टाको. सर्वांना रथसप्तमीच्या मनपूर्वक शुभेच्छा. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.